नमस्कार मंडळी, तुमचे यश आणि काव्याच रेसिपी या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रेशनच्या तांदळापासून फ्राईड राईस करणार आहे. त्यासाठी 1 ग्लास रेशनचे तांदूळ घेतले आहे आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे. फ्राईड राईस करण्यासाठी आपल्याला बासमतीचेच तांदूळ वापरावे असे काही नाही. अगदी रेशनचे तांदूळ देखील वापरून तुम्ही अगदी छान आणि चविष्ट अशी फ्राईड राईस तयार करू शकता घरच्या घरी. त्यासाठी 1 ग्लास पाणी घालून, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घालून मी आधी तांदूळ शिजवून घेते. नंतर एका कढईमध्ये 1 माप तेल घेतलेले आहे आणि अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेले आहे. लसूण जास्त घेतलेले आहे. एक 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि ते दोन्हीही परतून तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेले आहे. ते देखील आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहे. एक ढबू मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. रेशनच्या तांदळापासून देखील फ्राईड राईस तेवढाच चविष्ट होतो जेवढं बासमतीच्या राईस पासून होतो. त्यासाठी आपल्याला महागडे बासमती राईस आणावा असे काही नाही. त्याच्यानंतर मी वाटाणे घेतलेले आहेत. वाटाणे देखील आपल्याला परतून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडेल ते भाज्या तुम्ही घेऊ शकता. कोबी, गाजर सर्व तेलामध्ये मी परतून घेत आहे आणि शेवटी कांद्याचे पात घालणार आहे. तुम्ही बीन्स देखील घालू शकता. बीन्सने देखील खूप छान लागते. खूपच सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरात ट्राय करा. सर्व भाज्या आपल्याला तेलात व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे आणि शेवटी कांद्याचे पात घालायचे आहे. कांद्याचे पात परतण्यासाठी खूप वेळ लागत नाही म्हणून मी शेवटी घातलेले आहे. नंतर आपल्याला एक अर्धा चमचा मिरपूड घालायची आहे आणि 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे भाज्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे. लक्षात ठेवा आपण भातामध्ये देखील मीठ घातलेले आहे म्हणून आवश्यक तेवढेच मीठ घालायचे आहे आणि सगळं आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे. अगदी कमी खर्चात आपले फ्राईड राईस तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली आता फ्राईड राईस खाण्यासाठी रेडी आहे. बघा किती मोकळी मोकळी अशी फ्राईड राईस तयार आहे, ते पण रेशनच्या तांदळापासून.